काटेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर मेंढ्यांचं गोल रिंगण. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यात. नीरा नदीच्या तीरावर फुगडी खेळत बालवारकऱ्याने सर्वांचं लक्ष वेधलं. माऊलींसोबत चालताना कुठलाच थकवा येत नाही. बालवारकऱ्याने व्यक्त केली भावना. 65 वर्षांच्या आजीबाई पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. माऊलींच्या पालखीत अख्खं कुटुंब सहभागी. पांडुरंगाचे आभार मानताना वारकरी आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू. रांगोळीमधून पंढरीच्या विठुरायाची सेवा. राजश्री भागवत अनेक वर्षांपासून माऊलींच्या वारीमध्ये रांगोळीच्या माध्यमातून देतात समाज प्रबोधनाचे संदेश. आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा 21व्या दिवशी धाराशिव जिल्ह्याचं प्रवेशद्वार पारगाव या ठिकाणी मुक्कामी पोहोचला. 1500 वारकऱ्यांच्या जयघोषात विठुनामाचा गजर. संत मदन महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ. पालखीच्या पहिल्या विसाव्याला मुस्लिम समाज बांधवांकडून जेवणाची महापंगत. आणि विठुरायाच्या चरणी 1 किलो चांदीचा मुकुट अर्पण. लातूरच्या गणी सय्यद या मुस्लिम तरुणाकडून चांदीचा मुकुट अर्पण.